कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। हा म्हणून बापू सांगतो तेच करतो मी, रडायचं नाही तर लढायचं। या अर्जुन पण आला। दाजी दीदीचा आवरला का जेवायला थांबलेत सगळे? हा तेच विचारायला गेलो होतो मी, आवरले का नाही, पण काय झालंय तिला एक अचानक कॉल आलाय, म्हणजे मीटिंग काहीतरी सुरू झाली तिची, त्यामुळे तिला उशीर होईल। तर तुम्ही घ्या जेवण करून। पण बाबा अरे मग थोड्या वेळापूर्वीच घरी आली आहे ना। हा बाळा, पण खूप दिवसांनी गेली ना ऑफिसला ती, तर कामाचा लोड असणारच ना मग। अरे दुपारच्या वेळी कामामुळे पण एकत्र जेवायला नसतो, रात्री तर किमान सगळ्यांनी एकत्र जेवायला पाहिजे ना। हो, आणि तसंही आपण अपर्णाच्या यशाचं सेलिब्रेशन म्हणून गोड केलंय, आणि तीच नसेल तर कसं होईल या ठिकाणी। दिवसभर काम करून असं उपाशी नको झोपायला तिला। हा पण तिचं आवरल्यावर ती घेईल ना खाऊन, आपण घेऊ आता। नाही दाजी, आपण थांबू, असं एकट्याला नको सोडून जेवायला। अपर्णा तिच्या कामात चोख आहे हे तिनं पुन्हा एकदा सिद्ध केलं या ठिकाणी। हा दाजी, काय हो, काय झालं? हा अरे ते दिवसभर तेच कामाचा लोड होता ना, तोच विचार डोक्यात आहे, बाकी नाही। मागच्या काही दिवसात तुमची पण लय पळापळ झाल्या बघा दाजी। ते अरे खरंय सगळं। आता फक्त आपल्याच्या कामात तिला आपण आधार देऊया, हा, आणि तिची चांगली काळजी घेऊया, बस। दाजी, एक भाऊ म्हणून मी फक्त दीदीची काळजी घेऊ शकतो, आणि माझा शब्द आहे तुम्हाला, मी पुरेपूर तिची काळजी घेईन। आप्या पण आले, आप्या ये। आप्या काय ग? अगं तू आवरलं पण नाही, काय नाही, जेवायचं होतं ना। अर्जुनशी जरा बोलायचं होतं, काय बोलायचंय? कामाबद्दल। तुम्ही माझं ऐकून घेणारच नाही आहात का? जाऊ दे, मीच बोलते। साहेब आहे बघा, दादाच्या सांगण्यावरनं मी त्या जिजीच्या फायलीवर सह्या केले, हे खरंय। पण साहेब अहो, मला हे कुठं माहिती होतं का मी ऑफिसला येण्यासाठी तो जिजी त्या पाण्यात विष मिसळेल आणि लोकांना मारेल। ते पण माझं काही चुकलं असेल ना, ते एकच चुकलंय का मी माझ्या चिलीपिलीसाठी मला सगळं माहीत असताना मी सह्या केलं, हे चुकलं माझं। सगळं आता बोलून काय फायदा नाही। साहेब आहे बघा, मला माहिती मी तुमचा विश्वासघात केला, पण तुम्ही एक गोष्ट विसरू राहिले का साहेब? अहो त्या फायली अजून त्या जिजीकडे पोहोचल्याच नाही ना। नाही, पण तुझ्या भावंडांना वाचवण्यासाठी त्या फाईल तुला द्याव्याच लागणार आहेत। साहेब मला हे सगळं करायचं असतं ना तर कवाच केलं असतं। तुम्हाला कळू राहिलं का? आपण अजून बी अपर्णा मॅडमचं नाव वाचवू शकतो आणि त्या जिजीला बेड्या ठोकू शकतो। काय तुम्ही मारू राहिले का मला? साहेब त्यापेक्षा समजून घ्या। अहो मी जाते ना त्या फायली जिजीकडे घेऊन, आणि मग तुम्ही त्याला मारा। काय राजकारणी येतो, एवढं सगळं सोपं वाटतं का तुला? अरे बिल्ड हा? साहेब ऐकून घ्या, समजून घ्या जरा। आपल्या रागात आहे ना त्या जिजीचा फायदा होऊ राहिला। अहो त्यापेक्षा आपण त्याची 12 वाजू ना। तुझी भावंड अडकलेत ना, त्यामुळे अशी इमानदारी वर यायला लागली। ठीक आहे, मला माझ्या चिलीपिलीला वाचवायचं। तुमचं काय, पोलीस आहे ना तुम्ही? अहो तुमच्या कर्तव्याला जरा जागा। माझं कर्तव्य मला नको शिकू तू। अहो जरा शांतपणे बोला की, असं वसकतं काय हो अंगावर? जरा विचार करा, ही फाईल ना मी त्या जिजीला देऊन फरार बी झाली असते, तर तुमच्या घरातल्या लोकांनी मला लय माणुसकी शिकवली। जाता जाता काहीतरी चांगलं करू द्या की त्यांच्यासाठी। साहेब अहो मला माहिती आहे मी तुमचा विश्वास तोडलाय, मला माहिती आहे, पण साहेब काही होऊ द्या, त्या जिजीपर्यंत त्या फायली नाही पोहोचल्या पाहिजे। अहो आपण त्याला धडा शिकू ना साहेब। हा तुम्ही माझी साथ द्या प्लीज साहेब, प्लीज। अपर्णा मॅडमचं नाव बी खराब होणार नाही आणि माझी चिलीपिली बी सुटतील। हा साहेब प्लीज साथ द्या ना।
काय चाललंय? हे असले ना माझ्याकडे चालत नाही. काय ते? चिठ्ठी आहे कोणासाठी? सगळ्यांसाठी. कशासाठी हे सगळं? आपण आता जिजीला पकडायला चाललो ना, आणि जिजीने मला सोडलंच नाही म्हणजे म्हणून. काय? हा मग तो जिजी लय डेंजर आहे. त्यानं माझ्या चिलीपिलीला पकडून नेलंय. मग तो मला कसला सोडतोय, म्हणून मग घरच्यांचे आभार मानायचे म्हणून ही चिठ्ठी मी. दीपा, असं काही होणार नाही. हे बघ, तुझी सगळी भावंड आणि तुझ्या पाठीशी कायम मी उभा आहे. त्या जिजीचा हिशोब करणारच आहे मी, पण तुम्हाला सगळ्यांना सुखरूप आणणार आहे. साहेब, एक फिक्स मध्ये सांगू का, माझ्यावर एवढं प्रेम कुणीच नव्हतं केलं जेवढे या घरातल्या सगळ्यांनी केले. त्यांचे आभार मानायला पाहिजे ना साहेब, म्हणून ही चिठ्ठी लिहून राहिले बघ. दीपा अगं, साहेब, आता तरी मला माझ्या मनासारखं करू द्या की हो. मी आतापर्यंत त्यांच्याशी लय खोटं बोलले, लय लय चुकीचं वागले मी, पण आता नाही. आणि असं बी या चिठ्ठीत तुमच्याबद्दल काही नाही लिहिलं. लिहा. तुम्ही बघू नका. चला. दीपा, जिजीकडे चाललोय आपण. मनात भीती नाही ना कसली? साहेब, मी तुम्हाला याआधी बी सांगितलं होतं, दीपा कोणाला लुटत नाही. आणि दीपाच्या हक्काच्या गोष्टीला हात लावलेला दीपाला पटत नाही. आणि त्या जिजीने माझ्या चिलीपिलीला हात लावला. आता तर मी सुट्टीच देत नसते त्याला. मी रेडी. चला तुम्ही. दादा, अरे भूक लागली. ए यार का बसा. तू गप. तुझ्यामुळे आम्हाला मारले नाही आणि ते आणून ठेवलंय. ए बारक्या, उगाच माझं डोकं फिरू नका, तर सगळ्यांना मारून टाकेन. एकतर तुमच्यासाठी पैसे कमवायला गेलो आणि दिपी आणि मी अडकलो इथं. अरे दादा, तुलाच पैशाची हाऊस म्हणून सगळे घडतंय. दादा, तुलाही वाईट आहेस. ए तुम्ही ना, तुम्ही सगळे माझ्यामुळे जिवंत आहे, माझ्यामुळे. नाहीतर त्या जिजीनं तुमचा बाजार कधीच उठावला असता. अरे दादा, मग आजपासून एवढी भूक लागली, दिलंय का तुला कोणी आणून? भूक लागली, खायला पाहिजे. थांबा. दादा, ओ दादा, दादा. ए काय रे, काय झालं तुला? मला भाऊंना भेटायचंय. ए तुझे नखरे पुरवायला आलो का मी इथं? ओ आओ, पाया पडतो, मला फक्त 5 मिनिट भेटू द्या. मी लगेच त्यांना सांगून येतो, मला फक्त 5 मिनिटं भाऊंना भेटू द्या. काय कालवा चाललाय रे? जीजी तुम्हाला भेटायचं म्हणतोय हो. मला माफ करा, मला तरी सोडा की, अहो सोडा की, मला माफ करा. ए, तीच बोलणार असलास ना, इथंच ठेवून कायमचा. कळलं का? झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.